लोक इंग्रजांच्या काळातून सुटली पण गावगुंडांच्या ह्याच्यामध्ये अडकली. अडकली मी सुपारी कातरली आणि त्यांना दिली खायला गेली. आणि त्यांनी सुपारी अशी तोंडात टाकताना तशीच दाढी धरली आणि चाकूचा वार केला. अरे वा. आज पण माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. देवका त्याच्या घरामध्ये राहिलो होतो. त्या माणसांना जाऊन सांगितलं की तुम्ही यांना घरात राहून द्यायचं नाही, नसेल तर बापू विरोध तुमच्यात येतोय तुम्हाला. बरं, ही कायद्याची प्रोसिजर असते मला माहित आहे, त्याचा विषय नाही. पण आम्हाला रंगा शिंदेचे भाऊ आनंद शिंदे ह्यांनी पण विडाच उचलला होता की मी काही करून बापूला ठेवणार नाही म्हणून. अरे वा. आप्पा हे तुम्ही कशासाठी केलं तर म्हटले मला काय हे मर्डर करायचा नव्हता, अरे वा. पण समाजासाठी किंवा गोरगरिबांच्यासाठी मला हे करावं लागलं. धनगर गडी म्हटल्यावर आप्पांना ओव्याचा नाद होता, ऐकायचा बरोबर. बसायचा. आप्पा या ओव्या ऐकाय बसले होते. तिथंच रंगा शिंदे आले, त्यांची टोळी आली. बर. बाचाबाची त्यांची काहीतरी झाली असेल, त्याच्यातून त्यांचा पहिला मर्डर तो आप्पांच्यातून तिथं झाला. त्याचा माझ्या भावानं तानाजी म्हणून होता ना, अतिशय शाळेत हुशार होता. अरे वा. त्याला वाम मार्गाला लावायला हे गाव गुंडच आहेत. आमच्याजवळ कोणी आलं ना की त्यांना पोलिसांनी त्रास द्यायचा. अरे वा. मग त्या घरातूनही बाहेर काढला आम्हाला. आता जायचं कुठं? शिळी भाकरी 2 दिवसाची दिली तरी पण ती खायची आणि काही वेळेला बिना पाण्याचं म्हणजे बिना भाकरीचं पाणीच नुसतं पिऊन झोपायचं. मग आम्ही आपलं गेलो तर तिथं ते स्वारी आपली बसलेले होते, एवढी अशी दाढी, अरे वा. केस इथपर्यंत, ते रायफल बिपल. आपलं मला मांडीव बसवून घेतलं, बसलो. मला तरी जन्मल्यापासून आप्पा आठवतच नव्हते. आम्हाला एवढं हाल केलं आमचं की आम्हाला भाड्याच्या घरामध्ये राहू दिलं नाही. अरे वा. अन्याय सहन करायचा नाही ही प्रवृत्ती त्या माणसाच्या जन्मस्थच होती. त्याच्यामुळं त्यांना मुलानं करून दिलं नाही, भावानं करून दिलं नाही, आणि कोणी करून दिलं. अन्याय केलेल्या माणसाला ते कधीच माफ करत नव्हते. अरे वा. या राज्यामध्ये एकेकाळी या पश्चिम महाराष्ट्रामध्ये रॉबिनहूड म्हणून ज्यांची ओळख होती असे बापू बिरू वाटेगावकर यांच्या वस्तीवरती माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी बापू बिरू यांचे चिरंजीव शिवाजी वाटेगावकर या ठिकाणी माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी बसलेले आहेत. एव्हीएनमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या काही 4 दिवसामध्ये बापू बिरू वाटेगावकर यांचा स्मृती दिन त्या ठिकाणी पार पडला आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज आपण बापू बिरू यांच्या कुटुंबियांशी चर्चा करण्यासाठी आज या स्वतः बापू बिरू या ठिकाणी वावरत होते. त्यांची वस्ती म्हणून हा भाग त्या ठिकाणी माळभाग म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. त्याच वस्तीवरती आज आपण आहोत आणि त्यांच्याच वस्तीवरती त्यांचे चिरंजीव शिवाजी वाटेगावकर यांच्यासोबत आज आपण त्यांच्या विषयी आणि बापू बिरूंचे विषय असेल किंवा त्यांचा जो जीवन प्रवास आहे त्या विषयावरती आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. महाराज नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. बापू बिरू वाटेगावकर हे नाव संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला त्या ठिकाणी ज्ञात आहे. मात्र तुम्ही त्यांचे चिरंजीव आहात. कसा नेमका प्रवास होता किंवा कसं कुटुंब होतं बापू बिरू वाटेगावकर यांचं? आम्ही त्यांना आप्पा म्हणतो. अच्छा. आप्पांचं कुटुंब, आप्पांना 5 जण भाऊ, 2 बहिणी. बर. मला काय आजोबा आमचे म्हणजे वडिलांचे वडील काही मला बघायला भेटले नाहीत. बर. म्हणजे ते आम्ही जन्माला यायच्या अगोदरच एक्सपायर झालेले होते. मग हे 5 जण भाऊ आम्ही ऍक्च्युली ही घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला मी एक 1.5 ते 2 वर्षाचा असेल. त्याच्यामुळं त्याच्या पाठीमागचा काळ एवढा मला जास्त सांगता येणार नाही. पण काही गोष्टी त्यांच्या तोंडून किंवा काही गोष्टी IQ मध्ये आलेल्या की त्यावेळेचा काळच म्हणजे आमचा समाज एकतर म्हणजे मेंढपाळ समाज असल्यासारखा आहेच म्हणा. ते काय लपवायची गरज नाही. आम्ही जातीचं धनगर आहे. आणि मग परिस्थिती तशी बेताचीच होती. 5 जण भाऊ होते. आमचे चुलते 2 मेंढपाळाचा व्यवसाय करत होते. आप्पांना आमचे आजी आणि भावानी सगळ्यांनी तालमीत, त्यांना तालमीचा पैलवानकीचा नाद होता आप्पांना, त्याच्यामुळे आप्पा पैलवानकी करत होते.
धाकटे चुलते होते, त्यांना थोडंसं हे झाल्याच्या नंतर ते शिक्षणामध्ये थोडं त्यांना घातलं. हम्म. ते धाकटे चुलते आमचे पोलीसमध्ये होते, अच्छा. पोलीस झाले होते. पुन्हा SI पर्यंत त्यांचं म्हणजे प्रमोशन झालं आणि रिटायर झाले ते. तर जी घटना त्या काळात जी काय घडली ते आम्हाला सुद्धा ऐकीवच माहित की म्हणजे, आणि लोक त्या काळात जी काही जिवंत लोक असणारे सांगत होते. नाही आप्पा, तुम्ही म्हणाला की पैलवान होते किंवा पैलवानकीचं त्या ठिकाणी हो. सराव करत हो होते. हो हो म्हणजे शरीरयष्टीनं धनदांडगा असणारा धनदांडगा गडी होता. म्हणजे हो, बापू हो. बिरू हो वाटेगावकर. बरोबर बरोबर. मात्र त्यांचा तो प्रवास चालू होता आणि अचानक काहीतरी काळाला जे पाहिजे होतं ते घडलं. म्हणजे आपल्या गावात म्हणजे आता सगळीकडेच आपण ऐकतोय बापूंच्या वरती त्या ठिकाणी चित्रपट निर्मिती झाली आणि त्या चित्रपटातले प्रसंग काही बघून आपण त्या ठिकाणी त्याच्यावरती आपण बोलूयात. म्हणजे तो एक घटना घडली त्या ठिकाणी. रंगा शिंदे तुमच्या गावामध्ये होते आणि त्यांचा खून बापू बिरू वाटेकर यांनी आपणनी केला. पण ते नेमका प्रसंग कसा घडला किंवा काय नेमकं कारण त्याचं होतं? आता कसं आहे की त्या काळामध्ये नुसतंच मला वाटतं स्वातंत्र्य म्हणून एक 10-12 वर्ष झाले असतील. 47ला काहीतरी स्वातंत्र्य मिळालं आणि ही घटना काहीतरी 62ला घडली. बरं. तर 64ला का 63ला काहीतरी ही घटना घडली असेल, 64ला. तर काळ अगदी म्हणजे इंग्रजांच्यातून नुसताच बाहेर पडलेला होता. बरं. म्हणजे आपण आता पिक्चर मध्ये इंग्रजांच्या काळातले जर काय बघितले किस्से तर फारच अतिशय वाईट आहेत. होय होय. मग लोक इंग्रजांच्या काळातून सुटली पण गावगुंडांच्या ह्याच्यामध्ये अडकली. मग त्यावेळेला काय गावामध्ये गावगुंडे किंवा हे करणारे लोकांच्याकडं फारशी ही नव्हती आणि फार मोठी गुन्हेगारीचं म्हणजे एक हे होतं साम्राज्य म्हणजे असं होतं की आमच्या IQ मध्ये आहे की जर त्या माणसाचं चप्पल जर असं दारात बघितलं तर त्या घरच्या मालकानं घरामध्ये जायचं नाही. अरे, तिथूनच चप्पल बघून तिथूनच पाठीमागे जायचं. एवढी दहशत, म्हणजे एवढी दहशत असणारी माणसं होती त्या काळामध्ये. मग ते काही मातंग समाजाला आणि बहुजन समाजाला सगळ्याच बऱ्यापैकी ह्या गोष्टीचा त्रास होता. मग ते असं आता ते परमेश्वराची लीला असावं की ते आपणच्या ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये विषय तो आला. आमच्या समाजामध्ये काही ठिकाणी थोडस म्हणजे गुंडगिरी करण्याचा प्रवृत्तीचा विषय झाला. मग समाजातल्या काही लोकांनी आमच्या मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये बापू बिरू यांना सांगितलं की ह्यामध्ये तुम्ही उतरलं पाहिजे कारण गडी पैलवान. त्याच्यामुळं मग त्यांनी म्हणले चला ठीक आहे, तुम्ही सगळी जर साथ देणार असाल तर परमेश्वराच्या ध्यानात असेल तसं आपण बघू. मग झालं त्या दिवशी मला वाटतं गणपतीचं हे होतं, गणपतीचे दिवस होते आणि गणपतीच्या कार्यक्रमातच गुलाबराव बोरगावकरांच्या घरासमोर गोविंदभाऊ वाटेगावकरांच्या दुकानापाशी गणपतीचं देऊळ बसलेलं होतं आणि गणपती बसवलं होतं. त्या गणपतीच्या याला ओव्याचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये धनगर गडी म्हटल्यावर आप्पांना ओव्याचा नाद होता, ऐकायचा, बसायचा. आप्पा या ओव्या ऐकाय बसले होते. तिथंच रंगा शिंदे आले, त्यांची टोळी आली, बाचाबाची त्यांची काहीतरी झाली असेल, त्याच्यातून त्यांचा पहिला मर्डर तो आप्पांच्यातून तिथं झाला. त्यांचा काय नेमका कसा प्रसंग होता त्या? बापू बिरू म्हणजे एक साधा आणि रांगडा माणूस. अशी काय कुठली तयारी वगैरे अशी काय त्यांच्याकडे म्हणजे मर्डर करायचा हेतूही त्यांचा नव्हता किंवा त्यांना रंगा शिंदे यांना मारायचं हे असंही त्यांच्या डोक्यामध्ये काही नव्हतं. कारण काही वेळेला आमच्या समोर ज्या वेळेला काही वेळेला प्रसंग आले की मला चुकून त्यांची म्हणजे मी कळता झाल्याच्या नंतर चुकून त्यांची आमची कधी घरामध्ये भेट नाही झाली पण रानामध्ये आम्ही त्यांना कधीतरी भेटायला ज्या वेळेला आम्हाला त्यांना बघावंसं वाटत असेल त्यावेळेला त्यांनी कधी आम्हाला बोलवलं, त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला आणि काही आम्हाला ती माणसं आज पण ओळखत नाहीत पण आणि काही माणसं बसलेली होती त्यांनी तो विषय काढलेला की आप्पा हे तुम्ही कशासाठी केलं. तर म्हटले मला काय मर्डर करायचा नव्हता पण समाजासाठी किंवा गोरगरिबांच्यासाठी मला हे करावं लागलं आणि त्या दिवशी सुद्धा माझा मारायचा विचार नव्हता. मी त्यांना अण्णा झालं या बास करा, आता इथून पुढे समाजाला त्रास देऊ नका असं आप्पा समजून सांगायचा प्रयत्न करत होते. पण त्यांनीच आव्हान दिलं की
बापू आता खायगडा सुपारी शेवटची. हम्म. मग म्हणले मी समजून गेलो की आज मला मरावं लागणार आहे. अरे बापरे. मग म्हणले मी तिथून, आमचं बाजूलाच घर आहे, हा. तिथून घरी गेलो आणि एक चाकू घेऊन आलो, म्हणले नुसतं कमरेला. बर. आणि मी सुपारी कातरली आणि त्यांना दिली खायला दिले. आणि त्यांनी सुपारी अशी तोंडात टाकताना तशीच दाढी धरली आणि चाकूचा वार केला. अरे बापरे. बघता बघता काय आता तिथं, आता एवढ्या मोठ्या गुंडाला जर म्हणजे वार झाले म्हटल्यानंतर गावात सगळीकडे दंगा उठला, दंगा. पळापळी दयत, म्हणजे ते काय मग त्यावरचं वातावरण काय असेल ते आता त्यांनाच माहित बरोबर आहे, बरोबर. झालं. मग तिथून ह्या प्रवासाला त्यांच्या सुरुवात झाली. तो पहिला खून रंगा शिंदे यांचा झाला. तिथून आप्पा म्हणजे कशा पद्धतीने तिथून पुढचा प्रवास त्यांचा कसा, म्हणजे त्याच वेळेस ते सापडले की मग नंतर? नाही, आप्पांनी सरळ तिथून पलायनच केलं. आणि पलायन केल्याच्या नंतर आता आप्पा हे एक साध्या कुटुंबातली व्यक्ती आणि समोरचं बंड एवढं मोठं होतं, त्यांच्या पाठीमागं एवढी मोठ्या ताकदी होत्या की भागातले त्या काळातले पूर्वीचे जे गुंड असणारे, गुन्हेगार मोठे मोठे असणारे, ह्यांची सगळ्यांची टोळी जमा झाली आणि ह्या बापूला ठेवायचं नाही. अरे बापरे. हा निश्चय झाला. आणि त्यांनी मग आता पोलिसांचं काम तर पोलीस करतच होते, पण बापू बिरू वाटेगावकरांना त्या काळामध्ये नुसत्या पोलिसांची भीती नव्हती तर गुंडांची भीती होती. आणि हा माणूस तर निहत्ता काय आहे जवळ, परिस्थिती नाही पाठीमागची. मग त्या काळामध्ये यांनी स्वतःचा जीव दोन्ही बाजूने वाचवायचा, पोलिसांच्याकडूनही आणि गुंडांच्याकडूनही. कारण रंगा शिंदेचे भाऊ आनंद शिंदे ह्यांनी पण विडाच उचलला होता की मी काही करून बापूला ठेवणार नाही म्हणून. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कुठं भेटल तिथं रानावनात फिरायचं. कोणी एखाद्यानं शिळी भाकरी 2 दिवसाची दिली तरी पण ती खायची आणि काही वेळेला बिना पाण्याचं म्हणजे बिना भाकरीचं पाणीच नुसतं पिऊन झोपायचं. आणि कुठं जायचं, काय ओळख आहे का, पाळख आहे का, काय आहे. हे असं करत करत त्यांचा प्रवास तो सुरू झाला. प्रवास सुरू झाला. आनंदा शिंद्यांनी फारच म्हणजे परत रंगा शिंदेच्या भावानी फारच म्हणजे गावात पुन्हा फारच उत्मात माजवला. म्हणजे त्यांच्या मर्डर नंतर की त्याला ठेवायचं नाही. मग ते कुठं हे ज्या वस्ती असतील त्याच्या वस्ती असतील, त्यावेळेलाही उस वगैरे असं काही नव्हतं म्हणे. त्यावेळेला ह्यांच्या तुमच्या जुंधळ्याच्या गंजा असायच्या. मग त्या जुंधळ्याच्या गंजामध्ये कुठंतरी हे बसलेले असायचे लपून. मग त्यांना कुठून तरी बातमी लागायची, मग ते तिथं जायचे. हे असं चालू झालं. मग आता शेवटी मरण समोर दिसायलाच लागले. मग त्यांनी पण पहिलवानगी केलेलीच होती, रांगडाच गडी होता तो. आणि मग गावातल्या बऱ्याच लोकांना त्रास असल्यामुळं गावातल्याही काही चांगल्या लोकांनी आप्पांना आतल्या अंगानं मदत करायचा प्रयत्न केला. आणि मग आनंद शिंदेची बातमी त्यांना एक दिवस मिळाली की एका बाईच्या घरी आहे. मग तिथून त्यांनी आनंद शिंदेला उचललं. अरे बापरे. आणि मग ते पुढचा कार्यक्रम त्यांनी कसा केला असेल तो त्यांना माहित. त्यानंतर रंगा शिंदे, त्यांचे भाऊ आनंदा शिंदे, त्यांचा विषय संपवल्यानंतर आणखी काही बापू बिरूंनी त्या ठिकाणी माणसांना त्या ठिकाणी मारलं होतं. ते नेमकं कसं आणि कुठं? आता बापू बिरू ह्या परिसरात म्हणजे बोरगाव असू दे, ताकारे असू दे, इस्लामपूर असू दे, ह्या भागामध्ये बापू बिरू त्या ठिकाणी म्हणजे उसामध्ये राहत होते. तो नेमका प्रसंग कसा होता? आता कसं आहे, आप्पांचा स्वभावच असा होता की ते सुरुवातीला मांस मटण हे म्हणजे तुमच्या ह्याचा मर्डर झाला रंगा शिंदेचा, तोपर्यंत ते मांस मच्छी वगैरे खात होते. म्हणजे असं फिरता 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 मध्यंतरच्या काळामध्ये त्यांनी म्हणजे असा त्यांना वड्याने वगळीने असं फिरावं लागायचं. कारण असं रस्त्यानं कधी जाताच येत नव्हतं त्यांना, कारण प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावरती पाळत ठेवलेली गेली होती. मग ते असे फिरत 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 आपल्या भयाच्या पलीकडच्या बाजूला रामलिंगच्या बेटावरती गेले. आणि रामलिंगच्या बेटावरती गेल्याच्या नंतर पोलिसांनाही त्या गोष्टीचा माग लागलेलाच होता. आणि आप्पा तिथं रामलिंगच्या बेटावरती गेले आणि
तोपर्यंत पोलिसांचा तिथं येडा पडला. येडा पडल्यानंतर आपण काय केलं, सरळ देवळामध्ये गेले आतमध्ये. आणि तिथं जोगळेकर महाराजांचे शिष्य म्हणून तिथं रामलिंग बेटावरती होते. मग त्यांना पोलिसांनी विचारलं की इथं कोणी आलं होतं का? त्या शिष्याने सांगितलं नाही, इथं कोणी आलेलं नाही म्हणून. आणि पोलिसांनी आपला परिसर सगळा बघितला आणि पोलीस निघून गेले. आणि आप्पाला म्हणले तू आता बाहेर ये. मग आप्पा बाहेर आले आणि बस म्हटले इथं. आप्पांना बसवलं होतं. ते मला तिने सांगितलेला किस्सा माझ्या सुद्धा अंगावरती काटा मारतो. बस म्हटले. मग बसले आप्पा. म्हणले तर त्यांना अंतर्ज्ञानी माणूस असेल तो, त्यांनी कसं ओळखलं असेल ते त्यांना माहित असेल. ते म्हणले तू करताना काम चांगलं केलंयस, तुझं एक दिवस नाव तिकिटावर येणार आहे. त्या काळात त्यांनी सांगितलं तुझं नाव एक दिवस तिकिटावर येणार आहे, पण त्यासाठी तुला काहीतरी पाळावं लागणार आहे. मग आपण म्हटले काय करावं लागेल मला, कारण पाठीमाग पैशाचा आर्थिकचा तर विषयच नाही, रोजच्या जेवणाची खाण्याची बोंबाबोंब आहे. मग त्यांनी सांगितलं तू ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रातल्या माणसांना जिथं जाईल तिथं कोंबडी कापा म्हणून सांगावं लागतं, दारूच्या 2 बाटल्या आणा म्हणून सांगावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना समोरच्या माणसाला ह्या गोष्टीचा फार त्रास होतो. आणि मग तुला कोण जवळ घेणार, तर ज्याचा स्वार्थ आहे तो जवळ घेणार, की त्याला 25 गमवणार, तुला 5 रुपये खर्च करणार. हे जर सगळं टाळायचं असेल तर तू पहिल्यांदा मांसाहार खायचा बंद कर, दारू शिवायची नाही, आणि परस्त्री माते समान समजायची. ह्या 3 गोष्टी तू मुळात पाळायला पाहिजेस. 4थी गोष्ट आहे की मनावर आवर पाहिजे. मन तुझ्या ताब्यात घ्यायला शिक. हे आप्पांनी स्वतः सांगितलेल्या गोष्टी आहेत. मन तुझ्या ताब्यात ठेवायला शिक, तुझं एक दिवस नाव तिकिटावर येणार. तो प्रसंग झाल्यानंतर बापूंनी मांसाहार पाळले किंवा व्यसन पाळले. त्यानंतर असा एक प्रसंग इतिहासामध्ये सांगितला जातो की स्वतःच्या मुलाला देखील आप्पांनी त्या ठिकाणी ठार केलं होतं. काय नाही, माफ करतच नव्हते ते. म्हणजे जर कसं आहे की आप्पा एक अशी व्यक्ती होती की त्यांनी एक वेळा जर कुठल्याही गोष्टीचा म्हणजे अन्याय विरुद्ध त्यांनी हे सगळं प्रपंचपणाला लावला. हा कशासाठी लावला? काय त्यांची जमीन लाटलेली होती, काय त्यांना कुठला त्रास होता वैयक्तिक? अन्याय सहन करायचा नाही ही प्रवृत्ती त्या माणसाच्या जन्मस्थच होती. त्याच्यामुळं त्यांना मुलानं करून दिलं नाही, भावानं करून दिलं नाही, आणि कोणी करून दिलं. अन्याय केलेल्या माणसाला ते कधीच माफ करत नव्हते. त्याच्यामुळं माझ्या थोरल्या भावानी काय म्हणजे अशी काय फार मोठी चूक केली नव्हती, पण चूक झाली होती. काहीतरी छेड काढली असेल, जवानी असते, अमकास तमकास काहीतरी असतंय. असं काय म्हणजे त्याने त्यांना सुद्धा त्यांनी शिक्षा दिली. त्यांच्याकडे ती प्रवृत्तीच होती, कुणी असू देईल. त्यांनी एक वेळा निर्णय घेतला की त्याच्यामध्ये पुन्हा बदलायचा नाही म्हणजे नाही. ते स्वतःच कोर्ट होते. कोर्टातले हजारो मॅटर्स त्यांनी स्वतः कोर्टात जे 10-10 वर्ष 25-25 वर्ष कोर्टात असणारे मॅटर्स त्यांच्या कोर्टामध्ये आलं की ते, आणि दोघांनाही सामान्य. असं कोणावरती अन्याय करायचा हे त्यांच्याकडे कधी झालंच नाही. त्याच्यामुळं तिथून पुढच्या 24 वर्ष त्यांनी वॉन्टेड काढली. त्याला कारणच ते होतं की कुणाकडूनही 10 रुपये घ्यायचे नाहीत. तुम्ही आलाय, खरोखर तुमच्या अन्याय होत असेल तरच तुम्हाला त्यांच्याजवळ बसायला जागा. तुम्ही खोटं जर सांगून काय त्यांच्याजवळ आला आणि कुणावर जर अन्याय करायला हवीत असला तर पहिली धोपाडी तुम्हाला घाला. हाही त्यांच्याकडे प्रयोग होता. आप्पा जेव्हा म्हणजे घरापासून दुरावले होते किंवा फरार होते, तर त्या दरम्यान तुमच्या घरावरतीही पोलिसांचा कडे त्या ठिकाणी बंदोबस्त होता. ते नेमके प्रसंग तुमच्यासाठी काय म्हणजे वेदनादायी होते का? आमच्यासाठी आमच्यावरचे प्रसंग तरी म्हणजे अगदी म्हणजे न सांगण्यासारखे. कारण ह्यांची मालिका तरी मर्डरवर हे होत चालले. आम्ही लहान होतो. आता मला कालांतरानं थोडस मला समजतं की मला अजून थोडस आठवतंय की आमचे घर जमीन सगळं सरकार जमा झालं, म्हणजे सील केलं गेलं.
संपूर्ण आम्हाला राहण्यासाठी घर दिलं नाही, आम्हाला खसायसाठी आमची वडिलार्जित असणारी जमीन सुद्धा दिली नाही. ते म्हणजे कायद्याप्रमाणे त्यांना ते करावं लागलं. हे हजर होत नव्हते, त्यासाठी त्यांना ते करावं लागलं. आम्ही काय त्यांना नावं ठेवत नाही, ते त्यांच्या प्रोसिजर प्रमाणे तिने केलं. पण आमच्या कुटुंबाचे विचार केले नाहीत गव्हर्नमेंटनं. ठीक आहे, बापू बिरू गुन्हेगार होते, बरोबर, आम्ही नव्हतो ना. बरोबर आहे. आम्हाला एवढं हाल केलं आमचं की आम्हाला भाड्याच्या घरामध्ये राहून दिलं नाही. अरे बाप, आज पण माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. देवका त्याच्या घरामध्ये राहिलो होतो. त्या माणसांना जाऊन सांगितलं की तुम्ही यांना घरात राहून द्यायचं नाही, नसेल तर बापू विरोध तुमच्यात येतोय. तुम्हाला ही कायद्याची प्रोसिजर असते, मला माहित आहे, त्याचा विषय नाही. पण आम्हाला माझ्या भावानं तानाजी म्हणून होता ना, अतिशय शाळेत हुशार होता. त्याला वाम मार्गाला लावायला हे गाव गुंडच आहेत. मी लहान होतो, आमचा मधला कधी आजारी असल्यामुळे शाळेत जायचा नाही. मी थोडी शाळा शिकत होतो, तो 10वीला होता तानाजी. आणि त्यांनी खंदील असा साईडनं घोंगडी लावायचा आणि मध्ये खंदील ठेवून अभ्यास करायचा. अरे बाप, असला विद्यार्थी होता तो. कॉलेजला गेला आणि मग तो जरा बिघडला. मग त्याला व्यसनात नेणं, काय करणं, हे याच्या पाठीवर काहीतरी राजकारण असू शकतं किंवा आणि काय असू शकतं. आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत, साहजिकच आहे, कारण मला कुटुंबाचा प्रश्न म्हणजे आहे. सांगण्याचं कारण काय आहे की आम्हाला आम्ही 3 जण भाऊ, आई आणि आमच्या बरोबर फक्त आजी आमची. लोकांच्या मध्ये भरपूर सहानुभूती होती, पण आमच्याजवळ कोणी आलं ना की त्यांना पोलिसांनी त्रास द्यायचा. अरे बाप, मग त्या घरातून बाहेर काढला आम्हाला. मग आता जायचं कुठं? मग वकिलाने एका आम्हाला सल्ला दिला, म्हटलं तुमच्या गावात देवळ आहे का? तर म्हटलं आहे. आमची आजी गेली वकिलांच्याकडे, म्हटले आहे. म्हटले देवळात जाऊन राहा तुम्ही. आम्ही बिरोबाच्या देवळामध्ये जाऊन आमच्या आईनं प्रपंच मांडला. अरे बाप, का डोळ्यातून पाणी होती, साहजिक. बिरोबाच्या देवळात जाऊन राहिलो आम्ही. मग आता तिथं शेवटी गावाचं देवळ आहे, कुणाची वैयक्तिक मालकीची जागा नाहीये ती. बरोबर, तिथं पोलिसांना येता येईना. ते पोलीस पाटलांच्याकडे गेले. पोलीस पाटील त्यावेळेचे चांगले होते बिचारे, म्हणजे त्यांना आम्ही नाव ठेवणार नाही. मग त्यांना घेऊन आले. ते म्हणले गावचं देवळ आहे, तुम्हाला इथं राहता येणार नाही. आता आम्ही वैतागलेलेच होते, आमची आई आजी म्हणली आमची, आता असं करतो, आता इथनं उचलतो, तुझ्या घरात येऊन राहतो, तुझा प्रपंच उचलून बाहेर ठेव. बर, आता आमचा काय, कुटुंबाचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? बरोबर आहे. मग त्याने पोलीस पाटलांनी सांगितलं की आता जे आपण बसलो होतो ना, तिथं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तिथं जाऊन राहा. अच्छा, म्हटले आम्ही तिथं जाऊन राहिलो, पोलीस घराकडे येणार आमच्या. ते म्हटले इथून पुढे पोलीस तुमच्या घराकडे येणार नाहीत. मग त्यांना काय सांगितलं, काय रामजाने. म्हातारीनं आमच्या आजीनं एकच सांगितलं की आता आम्ही देवळात निघालो की तुझ्या घरात येऊन राहणार. आता पर्यायच नाही ना दुसरा, राहायचं कुठं राहील तिथं. तुम्ही जर आम्हाला राहूनच देत नाही तर मग राहणार कुठं आम्ही? बरोबर. म्हणजे बापू जेव्हा बाहेर होते तेव्हा म्हणजे तुमच्या सोबत तुमचे आई असतील, तुमचे भाऊ असतील किंवा आजीचा उल्लेख केला त्यामध्ये, त्या कुटुंबाला फार त्या ठिकाणी त्रास झाला. आणि पोलिसांचा देखील बंदोबस्त, असं सांगितलं जाते की 20 ते 25 वर्ष पोलिसांचा बंदोबस्त तुमच्या घराला होता. छावण्याच होते हो, छावण्या. बापू बिरू नेमकं पकडले कधी गेले? हे आता अलीकडच्या काळामध्ये पकडलं त्यांना, मला वाटतं 89ला. 89च्या दरम्यान बापू त्या ठिकाणी सापडले. मात्र ह्याच रस्त्याला सापडले खाली इकडे. हा जो सरळ रस्ता आहे ना, हाच रस्ता. म्हणजे चांगले कामं करत असताना माणसाला कशा अडचणी येतात, म्हणजे एक असे त्यांचे हे आहेत की आता लक्ष्मी पानवत बघताय तुम्ही केवढी आहे. हा रस्ता पाऊल वाटा एवढा रस्ता होता
आता याच्यामध्ये राजकीय लोक पण कसे हे करतात ते काय म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही. पण काय यांनी सांगितलं की ही आप्पा तुम्ही हातात घेतल्याशिवाय रस्ता होत नाही. बरं. मग हे रस्ता सगळा आप्पानी केला यो खालीपर्यंत. बरं. आणि ह्या रस्त्याचंच काम चालू असताना त्याच्यावरती जो बुलडोजरवर चालवणारा ड्रायव्हर होता तोच पितूर झाला. अरे बापरे. आणि त्यांनी मग ते पुन्हा आप्पांनी पण म्हणजे सरेंडर पद्धतच झाली म्हणा थोडक्यात. अच्छा. म्हणजे जे काही कथानक घडलं होतं ते याच परिसरात. ह्याच परिसरात घडलं. ठीक आहे, आपण हा भाग थोडासा बाजूला ठेवूयात. मात्र तुम्ही आप्पा म्हणजे एक मुलगा आणि वडील यांचं नातं नेमकं कसं होतं? आता कसं आहे नात्यामध्ये आम्ही म्हणजे मला तरी जन्मल्यापासून आप्पा आठवतच नव्हते. म्हणजे वडील माझे आहेत बरं. हे आम्ही फक्त म्हणजे असं प्रचारात नसतं, कारण त्यांचा ना फोटो अरे बाप. ना कुठली काय हे. आप्पांना मी माझ्या कळत्यापणामध्ये एकच दिवस बघितलं की मी आणि माझी आई आमचे मामा आले संध्याकाळी 5च्या दरम्यान आले. बर. आणि मी मला वाटतं या 3री 4थीला असेल त्यावेळेला. 2री 3री का 3री 4थीच्या दरम्यान असेल. मग मामा आले, आईचं आणि त्यांचं काहीतरी बोलणं झालं असेल, मला कशाला सांगतात, आम्ही आपलं खेळायच्या याच्या त्याच्या नादामध्ये असणार. मग ते संध्याकाळी म्हणले 5च्या दरम्यान म्हणले चला कुठं, मामाच्या गावाला. बर. आम्ही इथनं आपलं 5च्या दरम्यान गेलो, मामाच्या त्या काशीगावमध्ये गेलो. काशीगावातनं पुन्हा तिथं उतरलो. तिथं मामाच्या तिथं जरा बसलो थोडा वेळ. संध्याकाळी 7ची का 7:30ची काहीतरी गाडी असेल, त्या गाडीला आणखीन बसलो. तिथून पण पुढं गेलो. आता त्यावेळेला मला ते गाव आठवत नव्हतं कुठलं गाव आहे ते, पण आता माहित पडतंय की ते गाव कुठलं होतं ते. म्हणजे नंतर काय काळांतरानं माहित पडलं. मग मी त्या दिवशी पहिल्यांदा आप्पांना बघितलं. अरे बाप. कुठं नेमकं बघितलं किंवा कसा प्रसंग होता त्यावेळेस पहिल्यांदा जेव्हा तुम्ही वडला? आम्ही ज्या वेळेला मी आई आणि आमची मामा आम्ही 3 जण गेलो एका लोहाराच्या घरामध्ये गेलो. अरे बाप. म्हणजे त्या दरम्यान आपण फरारच होते, म्हणजे बाहेर होते? फरारीच असतानाचा विषय आहे. अरे बाप. फरारीच असतानाचा. एका लोहाराच्या घरी गेलो. मग तिथं आम्हाला त्यांनी आपलं जेवण खाणं वगैरे सगळं दिलं. आप्पा काय कुठे दिसले नाहीत, पण कुजबूज चालू झाली की आज तो असं भेटणार आहे, अमकं करणार आहे, तमकं करणार आहे. हे मग आम्हाला पण जरा वस्तू, पण आम्ही काय त्यावेळेला लहानच ना. मग तिथून आम्हाला परत जेवण खाणं झालं. 9:30-10 वाजले असतील. तिथून आमचा पुन्हा चालत प्रवास चालू झाला. त्या गावातून असं वरती डोंगरावरती देवळ, त्या देवळामध्ये बसलेले. मग जाताना आम्हाला अजून पण आठवतंय, आम्ही जाताना एक असा वडा वाहत होता, वडा. आणि त्या वड्यामधून आम्ही निघालो होता. मग ते एक साप आपला असा डुलत निघालेला. मग आता लहान आम्ही म्हटल्यावर आम्ही घाबरणार असो, विषयच नाही. मग ते मामा ते म्हटले काय घाबरू नकोस, काय करत नाही, तो त्याच्या मार्गाने जातोय, आपण आपल्या मार्गाने जायचंय. मग आम्ही आपलं गेलो तर तिथं ते स्वारी आपली बसलेले होते. एवढी अशी दाढी, केस इथपर्यंत, ते रायफल बिपल. आपलं मला मांडीव बसवून घेतलं, बसलो. मग आम्हाला काय ते एवढं काय तेवढ्या मुलाला काय समजणार आहे काय आहे काय नाही. बरोबर. पण तर आम्ही आपल्या इकडे तिकडे खेळलो. मग त्यांची ती पुस्तकं आपली इकडे तिकडे पालटत बसलो. त्याच्यामध्ये एक 10 रुपये नोट होती ती घेतली. सकाळी परत त्यांनी बघितलं, पैसे काय घेतलेस काय, म्हटलं नाही. खाड दिशी वाजवली. आयुष्यातला पहिला एकच मार तेवढा मला. म्हणजे ज्या दिवशी वडिलांना भेटायला गेला त्या दिवशी मार खाल्ला? सकाळी म्हणलेला बाळ बोलायचं नसतं. घेतले मग पाहिजेत का तुला अजून? आम्हाला काय माहित पैशाचं काय करायचं, आम्हाला काय गोळ्या खायच्या एवढ्याच माहित त्यावेळेला काय. अगदी बरोबर. तो एक प्रसंग म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग. त्याच्यानंतर मला माझ्या दोन्ही भावासनी आप्पांनी म्हणजे शिक्षा दिली, काठीनं मारला असेल. माझ्यातून पण काय गुन्हा झाला होता, पण मला आप्पांनी मारलं त्याच्यानंतर. म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय की आम्हाला
ही व्यक्तीच एक वेगळ्या म्हणजे त्यांचा ध्येयच वेगळ्या पद्धतीचा वेगळं. होता. त्यांना प्रपंच हे ते आमचे एवढे हाल झाले. हम्म. त्यांना जात असेल ना कुठून तरी बातमी किंवा नसेल, पण बरोबर आहे. हे काय आम्हाला नक्की सांगता येणार नाही. सांगताय. पण आमचं काय होतं ह्याच्याशी त्यांना काय हे नव्हतं. म्हणजे त्यांना काळजी नव्हती अशातला भाग नाही, पण त्यांनी जो निश्चय केला होता तो त्यांना पूर्णच करायचा होता. म्हणजे त्यावेळेस आप्पा बाहेर होते तेव्हा कुटुंबाची काळजी त्यांना असणं हे साहजिकच आहे. साहजिकच आहे, साहजिकच तशा आहे. पद्धतीचे निरोप किंवा त्यांच्याकडून तुम्हाला घरच्यांसाठी मदत अशी काय म्हणजे मदत तरी काय म्हणजे कधी म्हणजे आता आले असेल तर मला एवढं सांगता येणार नाही, कारण आम्ही त्यावेळेला लहानच होतो. त्याच्यामुळे मला काय त्या बाबतीत म्हणजे पण मला वाटत नाही की फार तितकीशी म्हणजे अशी कुठल्या ह्याच्यातनं आले असेल. अच्छा. कारण आमची आईच आणि आमचा मधला भाऊ हेच दोघ जण शेती करायचे आणि त्यांच्यावरच आमचा उदरनिर्वाह चालत होता. कारण मी शिकतच होतो, थोरलाही आमचा शिकतच होता. आपण आता शेवटाकडे येऊयात. नेमकी आप्पांनी त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये किती नेमके खून केले होते? नाही आता हे कसं हे सांगता- म्हणजे असं सांगताच येणार नाही, कारण ते फक्त त्याच माऊलीला माहित ते असणार. बोलताना सुद्धा त्यांनी उल्लेख केला होता की 10 ते 12च्या आसपास त्यांनी आता त्या ते ठिकाणी कारण कसं आहे आपल्याला नाही सांगता हो, हो. येणार, तेवढंच आपण काहीतरी सांगत बसण्यामध्ये बरोबर आहे, अर्थ बरोबर नाही, कारण त्यांनाच कल्पना असणार अगदी त्याची. बरोबर आहे. फार असा वेगळ्या पद्धतीचा इतिहास बापू बिरू वाटेगावकर यांचा होता आणि अ, अगदी सामान्य माणसांवरती जर का अन्याय झाला तर बापू बिरू त्या ठिकाणी चिडीला पेटून उठायचे. त्यांना घरच्यांची काळजी देखील नसायची. आता त्यांच्या चिरंजीव बोलताना आपल्याला ते जाणवलंच. त्यावेळी बापू फरार असताना त्यांच्या कुटुंबाची त्या ठिकाणी अवस्था असेल त्या विषयावरती देखील त्यांनी चर्चा केली. मात्र नेमकं आता बापू बिरूंचं कुटुंब तुम्ही आणि बंधू वगैरे नेमकं काय करतात? म्हणजे कशा पद्धतीने उदरनिर्वाह आपला चालतो? आता काय झालंय, माझे दोन्ही भाऊ एक्सपायर आहेत. थोरल्या भावाला 2 मुली, बरं. त्या दोन्ही मुलींची मीच लग्न करून दिलेत. बरं. एक आष्ट्यामध्ये एक पेडमध्ये. त्या छान आहेत, सुखी आहेत. आता मला 2 मुलं, एक थोरला मुलगा अनिल, धाकटा अनिकेत. तो आता सिव्हिल इंजिनियर डिग्री झालाय, एमटेक पण झालाय. तो आत्ता 1.5 वर्ष झालं तो म्हणजे पास आउट झालाय त्याच्यातून. आता तो त्याचा व्यवसाय काहीतरी पुढं करेल, काहीतरी चालू आहे. माझं म्हणशीला तर कालांतरानं माझ्यावरही काय आरोपामध्ये मी पण आतमध्ये होतो जेलमध्ये. मी 2000 साली आलो इकडं बोरगावमध्ये. तेव्हापासून मी स्वतःला सामाजिक कार्य आणि शेतीमध्ये झोकून घेतलंय. मी माझी शेतीच करत असतो, बाकीच काही नाही. आप्पांचा म्हणजे सुरुवातीचा काळ खडतर होता, मात्र शेवट गोड झाला असं आपण म्हणूयात. हो, 100%. या बाबतीत मी मदन पाटलांना ज्यांनी पकडलं त्यांना मी प्रत्येक वेळा त्यांचा आभार मानतो. कारण का मानतो की आप्पा एक अशी व्यक्ती होती, हे मला माहित आहे, मी त्यांचा मुलगा आहे. आमच्यातल्या बऱ्याच लोकांनी त्यांना म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला होता. जसं आम्हाला पण थोडंसं कळायला लागलं होतं, तसं त्यांना त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झालेला होता की आता तुम्ही जे करायचं ते भरपूर केलंय सर, आता कोण तुम्हाला दुश्मन नाहीये आणि आता काय करायची पण गरज नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही आता सरेंडर झालेलं चांगलं होईल. ह्यासाठी ते आता नाही आहेत, पण त्यांचं आमच्या कुटुंबावरती फार प्रेम होतं. वसंतदादा, राजाराम बापू आणि नंतरच्या काळामध्ये शिवाजीराव देशमुख. स्वतः शिवाजीराव देशमुखांनी सुद्धा ह्या बाबतीत आम्हाला सांगितलं होतं की आता त्यांनी भरपूर केलंय आणि आता त्यांना आपण ह्याच्यातून मुक्त करूया. पण ह्यांच्या डोक्यात एकच बसलेलं विष्णुबाला. गोड बोलून तुम्ही विष्णुबाला नेलासा, ते परत झाला नाही, हे यांच्या डोक्यामध्ये बसलो. आणि त्यांना कसं आहे माहित आहे का, 24 वर्षाचा काळ त्यांचा फक्त रानामध्ये गेलाय. अरे बाप, म्हणजे घर त्यांना कसलं नाही, माणसांचा वाराच पडून द्यायचा नाही ना. जर इथं मला कोणी बघितलं, आता मी इथं बसलोय आणि मला इथं कोणी बघितलं, तो माणूस गावात पोहोचतो ही खेळाच्या पलीकडे असायचे. अरे बाप. एक किस्सा सांगतो तुम्हाला.
ह्याच ठिकाणचा. ह्याच ठिकाणी आप्पा इथं वस्तीला होते. बर. इथं पलीकडे मांडव होता. बर. मोकळं होतं रान आणि उन्हाळे मांडव होता. हम्म. आणि मांडवामध्ये आम्ही आपलं जेवण घेऊन आलो. त्यांचं जेवण घेऊन आलो. हम्म. सगळेजण बसून आम्ही जेवलो. बर. सगळेजण बसून जेवलो. मांडव बरं म्हटले पोरांना झोपूया. झोपूया. मग आम्ही सगळेजण झोपलो. हम्म. एक तासाभराच्या दरम्यान जाग आली. उठून बघतोय आप्पा कुठे आहेत. अरे वा. आप्पा नाहीत. असतील कुठे गेले असतील. आम्ही झोपा लागस्तोरच आमच्या जवळ होते. थांबले. ते आमच्यापासून काय अंतरा होते, त्यांचं लक्ष आमच्यावरती होतं. बर. पण आम्हाला ते दिसत नव्हतं. दिसत नव्हतं. पण ते आम्हाला बघत होते. म्हणजे आमच्यावरती सुद्धा त्यांचा प्रेम होतं. विश्वास, म्हणजे ते क्षेत्र असं असतं की कुणावरही विश्वास ठेवायचा नसतो. अरे वा. आम्ही घरातनं जेवण घेऊन आलोय. हो. आम्हाला कोणतं बघितलं असेल ना येताना. अगदी बरोबर. मग ह्यांच्या पाठीमागनं मागोश्यावरती कोण पोलीस येऊ शकतात, आलाच. दुश्मन येऊ शकतात. म्हणजे त्यांचा कुणावरही त्या विश्वास. क्षेत्रामध्ये विश्वास माणूस ठेवू शकत बरोबर. नाही. तर ती चाणाक्ष नीती जी काय होती त्यांच्याकडं, संध्याकाळ झाली की त्यांना दिवस उगत होता. बर. झोपायचं नाही. रात्रभर जागी राहायचे. रात्रभर जागा राहायचं. हे एका भावाचं घर आहे आणि ते एका भावाचं घर आहे. किस्से म्हणजे हकीकत मध्ये झालेले किस्से आहेत. बरोबर. ह्या भावाच्या घरामध्ये जर मी आज राहिलो असलो तर त्या भावाला माहित नसणार. अरे बाबा. त्या भावाला माहित नाही. माहित नसणार की आप्पा आज आमच्यात मुक्कामला आहेत. म्हणजे एवढी दक्षता. म्हणजे त्या कुटुंबाने आणि ह्यांनी यायची. बरोबर. आणि ह्या कुटुंबात पण त्या भावांचं पण काय वांद असायचं काही ठिकाणी, पण काही ठिकाणी नसायचं. हिथून जाताना इकडं तोंड करायचं, म्हणजे त्यांना सोडाय न्यायचं पाक तिथपर्यंत. बर. आणि फिरून पुन्हा त्या इकडं भावाच्या जायचं. द्यायचं. नाही त्या भावाच्या द्यायचं. बर. ह्या भावाला माहित नसायचं. अरे बाबा. आप्पा पलीकडच्या घरात आहेत. पूर्वी म्हणजे माडे असायच्या. माड्या हा. खाली काय सगळ्यांना पगळ घरं नसतात. बरोबर. मग आप्पांना पहाटे लघवी करून एक वेळा यायचं. ती वर जाऊन माडीवर बसायचं. ती संध्याकाळी 9 वाजताच लघवीला खाली उतरायचं. अरे वा. खोकायचं नाही. बोलायचं. श्वास घेईल तेवढाच, फक्त काय आवाज येईल श्वासाचा तेवढाच. तेवढाच. कसला स्टॅमिना. विशेष. ही वस्तुस्थिती आहे त्यांच्या बाबतीतली. म्हणजे बापूंनी म्हणजे आपण जे केलं ते एक समाजासाठी केलं, न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांची भूमिका होती. मात्र त्याचा त्रास आप्पांनाही झाला आणि तुम्ही कुटुंब म्हणून त्यांनाही झाला. भरपूर. तर असा काही प्रसंग आहे का म्हणजे ज्यामध्ये तुम्ही आणि आप्पा म्हणजे एका ठिकाणी आलात किंवा 2 गोड शब्द आप्पांनी तुम्हाला बोलले किंवा म्हणजे आप्पा सुटून आल्यानंतर? नाही, सुटून आल्याच्या नंतर आमचा सहवास कायमच असायचा. काय अडचण नसायची. तर आम्हाला म्हणजे त्यांना जे आवडत नाही ते डायरेक्टच सांगणार, हे तुम्ही नाहीच करायचं. आणि त्यांना काय गोष्टीत मीच एकानबार म्हणणार की नाही आप्पा हे आपल्याला असं करावंच लागतंय, कारण आम्ही इथंच बसलो होतो आणि हे पलीकडचं मोऱ्याचं रान आम्हाला घ्यायचं होतं खरेदी. आणि दादा पाटील, जयवंत शिंदे आणि हे मोरे, जयवंत मोरे, हे 3 जण आली. आप्पा तिथंच बसले होते. तिथं बारकं देवळ होतं. मग ते म्हटले असा असा विषय आपल्याला करायला लागतोय. आप्पासनी म्हटलं आप्पा हे आपल्याला जमीन घ्यायची की वेगळा. ती जमीन बिमीन काय घेऊ नकोस, ती आपली खालची आहे, तिथं विहीर काढ आणि 1 एकर जमीन तयार होते आपली. नाही म्हटलं आप्पा आपली वाडीला 2 एकर जमीन आहे, ती विकूया आणि हे इथं घेऊया जवळ. मग ते नाही म्हणत होते. मग मी त्यांना म्हटलं आता जावा. आता त्यांना काय केलं तर ते आता कन्व्हिन्स होत नाहीत. म्हणजे एकदा नाही म्हटलं की नाही. मग पुन्हा संध्याकाळी दुसऱ्या 2 पाहुण्यांना घेऊन आलो. त्यांना सगळी पार्श्वभूमी समजून सांगितली की आप्पा ही जमीन आपण घेतली तर आपण व्यापार न वाचतोय, आपल्याला एका ठिकाणी होतंय. मग ठीक आहे करा जावा. म्हणजे असं
की त्यांना ते ते नाही म्हणल्यात आणि तुम्ही पुन्हा प्रेशर करायला गेला तर पुन्हा नाहीच नाही. नाही बरोबर. मग त्यांना ते तुम्ही सगळी पार्श्वभूमी तुमची समजून सांगायला समजावून पाहिजे. सांगायला पाहिजे. नक्कीच आपण बघितलं की बापूबिरू वाटेगावकर यांचा प्रवास बालपणापासून ते अगदी जेलमध्ये जाऊन सुटेपर्यंत कशा पद्धतीचा आप्पांचा त्या ठिकाणी प्रवास होता. त्यांचे चिरंजीव यांनी तो प्रवास आपल्याला सांगितलेला आहे. सामान्य माणसांसाठी जो असणारा लढा आहे, कशा पद्धतीनं ते शेतामध्ये राहत होते, ऊसामध्ये राहत होते, कशा पद्धतीनं त्यांच्यापर्यंत जेवण पोहोचत होतं किंवा बातम्या कशा पद्धतीनं पोहोचत होत्या. आणि आप्पा जेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या खडतर प्रवासामध्ये आयुष्याच्या होते, तेव्हा कुटुंबांना देखील त्याचा फार मोठ्या पद्धतीनं त्रास झालेला आहे. या सगळ्या गोष्टीवरती आज आपण सविस्तर चर्चा केली. आपलं धन्यवाद आहे. आपण एविनांशी सविस्तर बोललात. सध्या तरी आपण इथंच थांबतोय. लवकरच भेटू पुढचा विषय घेऊन. धन्यवाद. थँक्यू.